मामाजी हे घ्या, नाश्ता करून घ्या. आता मस्त पकोडे बनवले तुमच्यासाठी गरम गरम. आता बाई तुम्ही करून घ्या. कायले केले आता हे बघतातच. हा, स्वयंपाक नाही करता आला काय तुम्हाला? नाश्ता बनवायची काही गरज होती काय? मस्त लवकर लवकर स्वयंपाक करावा आपला, जेवायला द्याव. नाही मग करताना तिकडे अर्धा दिवस स्वयंपाक आले, पहिले नाश्ता खाऊ घालून देता, झालं मग बसता मग चांगल्या. आता बाई घरातले कामं कोण करते मग? आता नाश्ता करतो आम्ही ना, घरातले कामं करतो, मग स्वयंपाकाला लागतो. हा, मग अर्धा दिवस निघून तर काय होईल? तुम्हीच म्हणता का नाश्ताही पाहिजे. 8 वाजता जेवता काय तुम्ही? देऊ काय तुम्हाला 8 वाजता आताच जेवायला आणून? तुम्ही म्हणाल तर उद्यापासून लवकरच स्वयंपाक करतो, सकाळीच उठल्याबरोबर. घरातले कामं बापा तूच करतो, जगातल्या बाया तर करतच नाही घरातले कामं. लोक करत नाही काही. बरं झालं तू एक करतो तर करणारी आहे तर बोलणारी आहे. करतो तशी बोलतही. हा, एवढं करतं 3 कामं राहते का नाही राहत घरात? आम्ही तुमच्यापेक्षा जास्त कामं केले म्हटलं, एवढाले खटलेत राहिलो म्हटलं, तरी म्हटलं कुर नाही केलं. तुम्ही तर बापा टच जशा काही तोंडाले झोमत्या वरपतात जशा. आता बाई मला जगातल्या बाईचं काही सांगू नका, आणि तुमच्या जमान्यातलंही सांगू नका. तुमच्या जमान्यात कमी होतं ना, खटल्यातही राहे तर 2-2, 3-3, 4-4 जावा आहे म्हटलं. आम्ही 2च जावा आहे, 3 आहे म्हणाले फक्त, पण 2च आहे. करतो आम्ही, जेवढं झालं आमच्याकडून तेवढं करत असतो. तुम्ही असं नका समजू करत नाही. कोण करते घरातले काम? काय भूत येते काय करायला? पाहिली बा कशी वरपते तोंडाले. तुम्ही म्हणता का नाही मोहिनी चांगली आहे, मोहिनी चांगली आहे. डोक्षावर घेऊन घेतली जशी मोहिनीले. आणि पा मोहिनी कशी वरपते म्हटलं. तिला सासू नाही समजत का? सासूले कसं बोलत असते, कसं बोलावं सासू सोबत, आहे काय तिला अक्कल? आणि तुम्ही म्हणता नाही माय सुना साजरे आहे, नाही माय सुना साजरे आहे. आपणच कायले बोलावं एवढं? आपण बोललो नाही तर काही बोलत नाही. हा, तुम्हीच बोलता. आता तिने आणलं तुमच्यासाठी करून काय एवढ्या यानं, तर खाऊन घ्यावं आपलं. नाही हे कायले केलं, ते कायले केलं, आताच कायले केलं, मगच कायले केलं. अरे दिलं ना आपल्याला सुनीनं आणून. सुना देते ना, लोकांच्या सुनात हे देत नाही म्हटलं. हा, शिय पाथं असलं तर घ्या म्हणते खाऊन, नाही तर राहा म्हणते तसे. अरे तुमच्या सुना तुम्हाला नशिबानं चांगल्या भेटल्या, आणि नाश्ता ते गरम गरम करून देते, मग अजून स्वयंपाक देते, ताट वाढून देते, घरातले काम नाही करायला लावत. तरी कायले पाहिजे तुम्हाला नोकरी जास्तीचे? जे भेटलं ते खाऊन घ्यावं आपलं, तेव्हा चांगलं गोड राहत असते माणूस. असं आहे, सासराच वर चढवते ना सुनाईले. तुम्हीच देता ना त्याला बाजू बोलासाठी, तशा त्या बोलते. जसे तुम्ही कराल तसंच आहे की नाही? हा, नाही तर अशा कशा ऐकत नाही त्या मला. पण त्याला माहित आहे ना, सासू बोलली का सासरा बरोबर आपल्याला इकडे हे करते म्हणून, चोपड चापड करते म्हणून. तर त्या काय म्हणते तर वरतच चढल्या, डोक्यावर चढून बसल्या आहे. आता बाई आता नाश्ता करायचा आहे का नाही करायचा आहे? मग राहू देतो, नाही तर घेऊन जातो. नाही सुनबाई, ठेवा इथं, खातो आम्ही. ते तिला नसून पाहिजे तर घेऊन जा, मी खाऊन घेतो. राजेशजी खाता काय? पकोडे गरम गरम केले आहे मस्त, खान तर खाऊन घ्या. अरे वा, पकोडे दे मोहिनी, आण बरं. मस्त लय दिवसाच्या बाद केले पकोडे. तर नाही तर रोज निरे पोहे 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 बोर होऊन गेला माणूस पोहे खाऊ. आता ती इच्छा करत नाही पोहे खायची. दे आण बरं, लय दिवसाच्या बाद आज पकोडे बनवले घरात. पण कायच्या खुशीत बनवले मोहिनी आज? कोण बनवले? वहिनी ना का त्या बनवले? कायच्याच खुशीत नाही बनवले राजेशजी, असेच बनवले. आता रोज रोज पोहेच करतो बा. मग वैशाली ताई काय म्हणते, ते मुंगाची डाळ टाकली ताई ना रात्री, म्हणे आता म्हणे पकोडे करतो म्हणे मोहिनी. मी म्हटलं करून टाका. वैशाली ताई लय दिवस झाले म्हटलं पोहेच खाऊन राहिलो, घरातले सगळे बोर झाले असं म्हटलं, करा म्हटलं. म्हणून मग हे वैशाली ताईने आता बनवले. मी चटणी बनवली, वैशाली ताईने पकोडे बनवले. खाऊन पहा कसे झाले, तर सांग जा बरं कसे झाले तर. कसे बनवू, पण बनवले ना, हेच लय आवडलं मला. तशी तुला तर माहिती आहे पकोडे आवडते म्हणून. दे आण, मी खाऊन घेतो, मग जातो ऑफिसले. आज कायचं ऑफिस हो तुमचं? आज तर रविवार आहे, रविवारी कोणी ऑफिसला जाते काय? हा, काही उठले पडले चालले ऑफिसले. आणि तुमचा बॉस काय कधी बोलावते का तुम्हाला? काय सांगू आता तुला माझ्या बॉसची गोष्ट. अरे राहिलेलं पेंडिंग काम तो रविवारी बोलावते, आणि इकडूनही लेट करते आपल्याला. पार्ट टाइम करायला लावते. करा म्हणते हे काम करा, आणि तेव्हाच घरी जा म्हणते. नाही तर पगार काटतो म्हणते. काय करावं आता? पगार काटल्यापेक्षा ठीक आहे बा, त्याच्यातही कमी होऊन जाईल. नाही तर 2-4 हजार रुपये तर अजून कमी होते. मग आपल्याला भागते का तेवढ्या याच्यात? नाही नाही, पण आज जाऊ नका तुम्ही. कोणत्याही दिवशी काही ड्युटीवर जात असते काय? सांगा तुमच्या बॉसले. सगळे जण तुम्हाला एका ठिकाणी म्हणता नाही येत काय? रविवारी आम्ही काम करत नाही म्हणून. एकच दिवस भेटते सुट्टी जा, आणि त्याही दिवशी जर तुम्ही काम करत राहिले तर झालं मग काम. अरे फॅमिलीला कधी वेळ द्याल मग? मला आज बाहेर यायचं आहे, मला काही खायचं घ्यायचं आहे. काही कुठं खायला नेत नाही, काही नाही, नुसतं घरातल्या घरात ठेवता. मोहिनी पागलपणा काही करू नको. मले काम आहे म्हणजे आहे. तू सांग मले, एका रविवारचे म्हटलं तो 2,000 रुपये कापते म्हटलं. हा, असे जर 4 रविवार आले महिन्यात ना, त्याला जर 2-2 हजार रुपये कापले तर 8,000 रुपये जाते. 8,000 म्हणजे 50,000 कमी होऊन जाते. मग काही माझ्या हातात तेवढ्या याच्यात माझ्या गाडीची इन्स्टॉलमेंट फिटते म्हटलं. तुला काय माहिती आहे? तुला समजते का हिशोबातलं काही? सारच समजते मला, बयाळ नाही आहे मी. तुम्ही फक्त स्वतःला हुशार समजता, दुसऱ्याला बयाळ समजता. तुम्हाला असं वाटते बायको होय घरातले काम करते तर बयाळच आहे, हिला काही समजतच नाही. तुम्हाला समजते तसं. ठीक आहे ना, थांबा ना थोडे दिवस. मी माझा बिझनेस चालू करतो ना म्हटलं, मग माहित पडते तुम्हाला कसं राहते तर कसा पैसा कमावतो. मग मागजा मला पैसे फक्त तुम्ही, मग सांगतो तुम्हाला. हा राहू दे. चालली मोठी बिझनेस खोलायला. घरातले कामं करून घे पहिले. हेच तर होत नाही. हा, घरातले कामं होत नाही. आता लेकरू सांभाळा लागन. हे करशील का बिझनेस करशील? कोणता बिझनेस करून राहिली तू? बरोबर करतो मी. तुम्ही काही माझ्या बिझनेसचा लोट घेऊ नका, आणि माझ्या ढवडा ढवळ कर जाई नका.
बरोबर करतो म्हटलं मी 1 रुपया देणार नाही म्हटलं मी राजेशजी तुम्हाला. फक्त माझ्याजवळ जा तुम्ही मागायले. मी मागतो. मला काय गरज चालली पैसे मागायची? माझ्याजवळ काय पैसा नाही, बिना पैशाचा आहे मी. तुले मागून बायकोले पैसे मागत असते काय? काही बी चालली आपली बोलायले. माझ्याजवळ पैसा आहे म्हटलं लागन तेवढा. तूच तर माझ्या भरोशावर आहे. ह्या भ्रमात राहायचंच नका राजेशजी तुम्ही. मी तुमच्या भरोशावर आहे म्हणून. करून दाखवून कनी तेव्हा समजन म्हटलं तुम्हाला. पाय ना कशी आता करून दाखवतो. मग म्हणान तुम्ही. कायले जास्त बोलतो रे राजेश? काही गरज आहे का तुला बोलायची एवढं? बाबा तुम्ही सांगा आता. मी तुमच्या समोरच बोलून राहिलो हिच्यासोबत. काय वाईट बोलून राहिलो? हा आता जा लागते ड्युटीवर तर जा लागते. त्याच्यात काही नवीन आहे का? रोजच जातो. मग इलेच घेऊन फिरू काय मी? आणि ड्युटीवर कधी जाऊ? पैसा कमी भेटला तर ह्या ना हिच्या बापाच्या घरून पैसा. माय भीन गुतवतच ठेवते लेकाची, तोडत ठेवतच नाही. राजेशजी माझ्या बाप नाही काढायचं म्हटलं. मी तुमचा बाप काढतो काय? हा म्हणतो काय तुमच्या बापानं असं नाही केलं आणि तसं नाही केलं म्हणून? माझ्या बाप काढायची गरज नाहीये तुम्हाला. नाही तर मग म्हणान तुम्ही मी काढन कनी. मग तुम्ही हार मानता म्हटलं. माझ्यासमोर बोलायची तुमची एवढी ताकद होत नाही. तुम्हाला आताच सांगतो माझ्या बाप गिप काढायचा नाही. मला बोला तुम्ही काय बोलायचं आहे तर. बरोबर तर आहे बा त्याचं. हा आणि राजेश तू त्या तिला नीरा डोक्यावर बसून ठेवून दिलं आहे म्हटलं. आता ऐकते काय ते तुले? लग्न झालं तेव्हापासूनच तिला जरासं मुठीत ठेवा लागत होतं. तेव्हा तुला वाटलं असतं हा बायकोले बायकोसारखं वागवा लागते. ते आता बस तिला डोक्यावर घेऊन घेतलं. आता ऐकते काय ते? आता दबून राहिली काय ते तुले? तुम्ही कायले चढवणीचं पाणी देता अजून? हा अजून चढवता काय त्याला? अजून वाढवता काय? हे मी म्हणतो इथं मिटलं पाहिजे आणि तुम्ही काय म्हणता तर वाढवायचे मागं लागल्या. नाही मामाजी, आत्याबाईचं कामच ते आहे सुलगवून द्यायचं. आत्याबाई विजवाचं काम नाही करत कधीच. आत्याबाईला तर असं वाटतं का पोराच्या सुनायचे काही काही भांडणं होते आणि काही काही नाही. आणि काही काही सुना उठून पाहिजे आपल्या. म्हणजे मग बरं होते. पोरं आपल्याच मनानं ऐकते. मग लग्न कायसाठी केले मग? तुम्हाला जर तुमचे पोरं तुमच्याच मनानं ऐकले पाहिजे तर लग्नच नाही करायला पाहिजे होते. कायले दुसऱ्याच्या पोरीचं आयुष्य खराब केलं मग आत्याबाई? आईले बोलायच्या वेळेस जराशी भानावर आज जाय. आई वैदी आईले असं बोलत असते काय? लोक आहे का नाही जागेवर? मी जाग्यावरच आहे. तुम्ही जाग्यावर राहा. हा आणि आत्याबाई अशा बोलन तुम्ही अशीच बोलन म्हटलं. मला चांगलं बोलन मी त्याच्याशी चांगलंच बोलन. आणि माझ्याशी वाईट बोलन त्याच्यासोबत मी वाईटच बोलन. आणि इकडे नाश्ता करू दे. थंड होऊन राहिलं ते सगळं. इथं उभी राहू मला गरम करून राहिली आणि नाश्ता थंड होऊन राहिला. आणि आईले नाश्ता मला दिला, बाबाला दिला आणि आईले देत काय? आई खात नाही का? बापा तुमच्या आईला चालत नाही म्हणते, खात नाही म्हणते तुमची आई. हा हे कायले केलं ते कायले केलं करते. मग त्याला कायले देऊ? तुम्ही खाऊन घ्या खायचं असन तर. नसन खायचं तर राहू द्या. घेऊन जा तुम्ही घरात. मोहिनी घरात अजून बाकी सुना आहे. परी आहे, वैशाली ताई आहे. त्या एवढं बोलत नाही. पण तू काय माहित लावल्या पावशीसारखीच आहे म्हटलं. हा चरचर चरचर नी झोंबतच राहतं तोंडाले. वरपतच राहतं तोंड. आईले बोलतं, मलाही बोलतं, सगळेले बोलतं. हा सगळे वायशी होऊन राहिली नुसती. अरे चांगली राही ना जराशी. चांगली राही ना शिकणं आता घरात. हे त्याचा पाठ बसन. मी कायले बोलू त्याच्या ऐकून? मला बोलते म्हणून मी बोलतो. चुपचाप राहू काय? चुपचाप राहून ऐकून घेऊ काय तुमचं? काही बोलू तुम्ही? हा आता बाई काही बोलते म्हटलं. मग मी ऐकून घेत जाऊ काय फक्त? मी ऐकत नाही राजेशजी. मग ऐकून नाही ऐकणं होत. पटत असन तर पहा, नाही पटत असन तर चला मग अलग राहिले. तिकडे चाललं जाऊ म्हटलं. अरे बस करा ना रे, बस करा ना. काय लावली भाई बिन घरात नुसतं? हा घरात आलं जरासं का बस झालं घरात चालू. जसं काही रामायण महाभारत इथं घरातच घडून राहिलं. जसं काही घरात जराशी चैनीन राहू देत नाही. जरा नाश्ता करायला काय बसलं माणूस झालं यायचं कर 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 चालू. राजेश भेटला तर खाऊन घे ना चुपचाप. खाऊन घे जायचं आहे तुला ड्युटीवर तर जाईन लवकर. हा बाबा ठीक आहे. आता मला उपाशीच ठेवतं काय? आता मला देत नाही वाटतं नाश्ता गिश्ता काही आहे ना? आता बाई तुम्हीच तर म्हणे स्वयंपाक कोण नाही केला म्हणे डायरेक्ट म्हणे आता. आई हे घे तू मायावाला नाश्ता करून घे. नाही कर तू. तुला ड्युटीवर जा लागते कर. मी जेवणच करून आता डायरेक्ट. असं आहे आपल्या हाताने आपलं नुकसान होते म्हटलं कधी कधी. भेटलं ना तर खाऊन घ्या माणसानं. म्हणजे आता सुनाईले बोल नाही कुणा ऐकावं? हा बोलाव नाही आता सुनाईले काही. काहीच नाही म्हणावं त्याइले. त्याच्याच मनानं करू द्यावं का? आता त्याचीच राज उठून काय घरात? त्या जशा करते तसं करू देत जाऊ काय त्याइले. असं जर झालं तर मग झालं घराचा तर धिंगाणाच होईल मग सगळा. अरे सरला तुला सांगू काय? आपल्या सुना लय समजदार आहे म्हटलं. हा समजदार आहे त्या. एवढ्या मूर्ख नाही आहे म्हटलं का त्याच्या मनानं त्या काही करून नुकसान करून ठेवण. आता एवढं त्याच्या नावानं मी करून दिलं तरी त्या मोहिनीनं कागदपत्र आणून दिले. तिला माहित होतं काय नकली आहे म्हणून. हा हे तर आता त्या माणसानं सांगितलं डुप्लिकेट आहे म्हणून. नाही तुम्ही तर अजूनही सांगत नव्हतं तुम्हाला काही डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे म्हणून. अन ते कागदपत्र दिले नावानं केलं हे माहित होताच. तुमचे पोरं कसे वागले सुना कशा वागल्या हे पाहिलं काय तुम्ही? घेतला का जरासा अनुभव? आज म्हटलं तुमच्या पोरापेक्षा सुना चांगल्या भरल्या म्हटलं. हा पाहिलं तर तुम्ही मागितलं ना तुम्ही त्याला 5,000 रुपये दिले काय त्यानं? दिले नाही दिले ना? अरे बाप म्हटलं मनाच्या पगारवर पोचला एवढं इथपर्यंत सांगितल्यानंतरही यक नाही हल्लं म्हटलं. हे राजेश आता गोष्टी करून राहिल्या ह्या. यानं काय केलं? बाबा ड्युटीवर जातो मी. बाप सांगून राहिला का बाबू माझी छाती दुखून राहिली रे, दवाखान्यात जायचं होतं, काही पैसे गिसे लागले तर तेही मागितले तर नाही, पैसे नाही माझ्याजवळ. बाबा ड्युटीवर चाललो म्हटलं ना त्यानं. असं म्हटलं काय तर नाही बाबा चला मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो. एक डावनी त्याच्या तोंडातून निघालो म्हटलं. बरं तेव्हा तर सोड, पण दवाखान्यात गेल्यावर तू भेटायला तरी आला, पाहायला तरी आला मला. तिकून आल्यावर विचारलंही नाही म्हटलं त्यानं बाबा कशी आहे तब्येत का काय म्हणे डॉक्टर, काहीच नाही. त्याला माहिती पैसा लावा लागेल म्हणून. आता तर बाबून गोष्ट टाळून टाकली म्हटलं. पण आता पुरं शब्द बोलू नका म्हटलं आता.
काहीच गरज नाही बोलायची. मला सगळं कळून चुकलं कोण आपला आहे आणि कोण नाही आहे म्हणून. माझ्या विनोदनं एका शब्दाचा विचार नाही केला, एका गोष्टीचा विचार नाही केला म्हटलं त्यानं. हा ना बायकोला विचारलं ना कोणाला विचारलं, आणि त्याची बायको तर म्हणतच नाही म्हणा. पण विचारलं त्यानं, काही बोलला काहीच नाही बोलला. चटकन म्हटलं उचललं, चला बाबा गाडी आणली म्हटलं. गाडीवाल्याला भाडं द्यायला लागलं, फुकट नेलं त्यानं. तिथं काय म्हणते दवाखान्यात नेलं. तिथं किती 2-3 घंटे थांबला म्हटलं. ECG काय काय केलं त्या डॉक्टरनं तर. अन त्याच्यानंतर तो जेवला नाही, खावला नाही, नाश्ता नाही, पाणी नाही, काहीच नाही. उपाशीचा उपाशी तसाच बसला म्हटलं. आणि जसं डॉक्टरनं म्हटलं पैसे भरायला लागते म्हणे, 5 लाख रुपये लागते. तर एका शब्दात हो म्हटलं त्यानं. 5 लाख हो का 10 लाख हो म्हणे, फक्त माझे बाबा चांगले झाले पाहिजे म्हणे, असं म्हटलं. काय दिलं होतं मी त्याला? काहीच नाही दिलं म्हटलं. त्याचंच आहे हे सगळी. हे ज्या कमावलं आहे ना हे सारं त्याचंच आहे. तरी त्यानं शब्द नाही काढला म्हटलं तोंडातून, तर बाबा मी मेहनत केली, तुम्ही कसं दुसऱ्याला देऊन राहिले म्हणून. आता काय सांगते हे? याच्या सांगण्यानं काय होऊन राहिलं आता? पण जे करायचं होतं ते केलं नाही आहे ना, मग काय राहिलं आता? पण बाबा मला खरोखर त्या दिवशी ड्युटीवर जायचं होतं ना अर्जंट. हो मानतो मी, ड्युटीवर जातो होतो, रोजच जायला तुला ड्युटीवर. पण बापापेक्षा ड्युटी महत्वाची होती का तुले? हे सांग मला तू आता. मग तो काऊन नाही गेला? तो रिकामा होता म्हणून आता. नाही तसं नाही म्हणत बाबा, पण आता काय करू मी, माझी ड्युटीच तशी आहे ना. काय म्हणते तर बॉस तिकडे चिल्लावते. मग ड्युटी गेली म्हणजे मग मला घरी बसायला लागून म्हटलं. आता म्हटलं हाय दादा तर नेते म्हटलं. तर दादा याच्या पहिलीच गोष्ट होई ना हे. दादा तर मग आला, तुले काय माहित? त्याने नेलं, सुमितनं नाही नेलं, आणि तोच काय जेवण नेत होता असं माहित होतं. पण त्यानं म्हटलं नाही का शब्दात, बाबा चला म्हणे दवाखान्यात पटकन, घरी नका राहू, जास्त होईल, असं होईल तसं होईल. डॉक्टरनं जसं सांगितलं त्याला चिंता पडली म्हटलं. बाकी कोणच नाही विचारलं. आणि फक्त ही मोहिनी वैशाली ह्या सुना माया. ह्या सुना नाही, ह्या मागच्या जन्मीच्या पोरी माया. माया पोरीनं तर मला सोबत जाय म्हणे. माय तर नाही म्हणे, मी नाही जात म्हणे. आहे ना म्हणे पोरगं, मला सुनाईले पाठवणार, मला काय दिलं म्हणे, असं म्हटलं पोरीनं. हो बरोबर आहे हो तुमचं. खरंच आहे. एक वेळेस म्हटलं सुना तरी आपल्या झाल्या, पण पोरं नाही झाले. पोरगी तर बिलकुलच नाही झाली. ज्या पोरीवर आशा होती, वाटलं होतं पोरीला लय माया असते. लोक म्हणते बापा असे पोरीला कोणी लय माया असते म्हणते. तर पोरगी म्हणते माय बापासाठीच तिचं मन झोरते म्हणते, असे म्हणतात बापा. म्हणून मी म्हटलं असं म्हटलं पोरीले. आता पोरगी करते कधी लव करते आपल्याला. आई असं बाबा तसं तर होऊ शकतं म्हटलं बापा. हाय म्हटलं माया छायाले, म्हटलं माया. पण छायाले कायची माया? छायानं तर सारी मायाच तोडून टाकली. अन मला नाही दिलं तर मी काय करू म्हणे, असंच म्हटलं तिने. नाही मग सांगा बरं, तरी म्हणता तुम्ही का नाही? केलं नाही का यानं, केलं नाही का त्यानं? आता ह्या जर म्या प्लॅन रचला नसता तर मला माहीतच पडलं नसतं ना. मी काय मरून गेलो असतो, येईनं वाटून घेतलं असतं, भांडणं केले असते, नाही तर झालं होतं. मग अरे दिन तर सगळेलेच मी माई लेकरं होय, त्याला द्यास लागणार आहे मला. त्यालाच काऊन टाकून विनोदले, त्यालाही दिन, कारण त्याचीच कमाई आहे. त्याला जर कधी पुरे देऊन दिलं ना, त्याला तर कधी माया अंगाचे चामड्याचे चपला शिवल्या तरी कमी आहे म्हटलं. पोरगं असून एवढे कर्तव्य आहे त्याच्या मायावर. नाही बापाची जेवढी त्याच्यावर नाही, तेवढे लेकराचे बापावर आहे म्हटलं कर्तव्य. जाऊ द्या ना मामाजी, आता ज्या झाल्या ज्या गोष्टी जाऊ द्या. आता तुम्ही कधी मस्त नाश्ता करा आणि आराम करा. तुम्ही काय आता वावरात जाऊ नका, तुमची तब्येत नाही आहे बरोबर. एक तर बिलकुल जाऊ नका कुठंच. हा बाबा जाऊ नका बाबा आता तुम्ही कुठंच. आता घरीच राहत जा बरं, जात नका जाऊ कुठं. काय बरं राजेशला कसं तोंड फुटलं आता? नाही तर राजेश म्हटलं नाही. आता त्याला माहित झालं का आपल्या नावानं पैसे नाही आहे, सगळे कागद खोटे निघाले. आता तो बोलून राहिला, नाही तर शब्दांनी बोलायला खाली होतात होतं. जा नका जाऊ, आराम करा नका करू. काहीच त्याला फिकरच नव्हती. आज येऊन पडली बा त्याला फिकर. नाही बाबा लय फिकर आहे बाबा, मला तुमची असं नाही फिकर नाही आहे म्हणून. तुम्ही असं समजून नका घेऊ. नाही फिकर आहे, मी असं म्हणत नाही फिकर नाही आहे म्हणून. पण जेव्हा दाखवायची होती तेव्हा दाखवली नाही ना बाबू, त्याच्या आहे ना म्हणून राहिलो. चुकलो ना बाबा मी तुम्हाला काल असतं म्हटलं तर बाबा मी चुकलो. आता याच्यानंतर अशी चूक नाही होणार माझ्यानं. जाऊ द्या बा, आपलेच लेकरं होय. चुकले असो का काही असो, ते माफ करणं आपलं कामच आहे. आता करा तर लागते, काय करता आता. पण त्या तुमच्या लहान पोरानं लय हरामपणा केला म्हटलं. पहिले तर काय म्हणते त्याच्या मनानं लग्न केलं नाही म्हटलं तरी त्या पोरीसोबत. त्याच्यानंतर तिच्या घरी घर जवळ गेला. जाऊ नको म्हटलं त्याला, आपल्याच घरी राह, ड्युटी तर आहेच तुले, इथंच राह. तिथं घर जवळ गेला. चल ठीक आहे, गेला तर गेला. आता तिकून आल्यावर वापस आला, इथं वापस आला राहून राहिला. काम एक करत नाही. ती सुनबाई एक काम करत नाही. तरी म्हटलं, तरी आपण म्हणतो जाऊ द्या बा झालं ते विसरून जा. पण आता त्याला कागद दिल्याच्या नंतर त्यानं लगेच मायचा विचार नाही केला म्हटलं. त्यानं आपल्या मायचं काय होईल, माय तर आपल्याच्यात दिल्ली आहे. जमीन भेटली ना आपल्याला, तर त्यानं लगेच विकायला काढली. विकटाक करतो पण चालला जातो इथून. 5 बसा तुम्ही माहिले. बाकीच्या तुला केलं असतं काय? यानं हेच म्हटलं असतं का खाल्लं त्यानं आम्ही करावं काय? फक्त तो एक विनोदच होता केलं, राजेश नाही नसतं केलं. तो काय सांगते? जाऊ द्या मामाजी, तुम्ही काही प्रेशर घेऊ नका. आता तुम्ही काही नाश्ता करा पहिले. हो सुनबाई नाश्ताच करतो आता. आणा तुमच्या सासूसाठी आणा एखादी प्लेट. हो आणतो. वैशाली ताई, एखादी प्लेट द्या बरं अजून करून. आत्याबाईसाठी पाहिजे. काऊन त्यात नेलं होतं ना आत्याबाईसाठी आणि मामाजीसाठी. अबे हे राजेशजी आले ना तेवढ्यात, येईन घेऊन घेतले. आत्याबाईनं पहिले बोलणं चालू करून दिलं, मलाच बोलत बसल्या. हे कायले केलं ते कायले केलं, स्वयंपाकच काऊन नाही करत. मग तिकडे तू बाहेर करता तुम्ही जेवासाठी.
उशीर पाशीर करता असं तसं बोलायला लागल्या. मग मी त्याला बोलायला लागली. तेवढ्यात आले ना राजेशजी, म्हणे पकोडे बनवले काय म्हणे, दे ना म्हणे मला म्हणे. त्यानं घेऊन घेतले. मग आता राहिले आता बाई म्हणे माझी प्लेट त्याला देऊन दिली म्हणे, आता मी खात नाही म्हणे. तर मग मामाजी म्हणे आण म्हणे बाई म्हणे एखादी म्हणे प्लेट म्हणे तुझ्या सासूसाठी. मग म्हणून मी आली. असं तर द्या ना मग. हाय ना, थोडेसेच थोडी बनवले, सगळ्यासाठीच बनवले. अन परीले आवाज देऊन देणार, हे दोघं नवरा बायको खाऊन घेणे एक प्लेट. हा वैशाली ताई, त्याच्यासाठी बनवले काय इथं? त्याच्यासाठी नाही बनवायचं काही. तुम्हाला मी किती वेळा सांगत असतो का त्याच्यासाठी मेहनत करायची नाही. त्याला करायची असेल तर करन ना खाईन ते. आपल्याला काही गरज नाही त्याच्यासाठी बनवायची. ते काही कुठचे काही महाराणी महाराजांनी लागून गेले. आपण का त्याचे नौकर होय काय? का ते बसते मस्त झोपून राहते खोलीत दोघे जण आणि आपण त्याचे कामं करत बसा. आता एका घरात राहतो बाई मोहिनी आपण, तर असं वाटतं आपण खातो ना काय आता त्याला द्याव नाही. म्हणून म्हणतो बाबा आता ते मूर्खपणा करते म्हणून आपणही करावं काय. मला नका सांगू वैशाली ताई, ते धंदा मला जमतच नाही. जो आपल्या डोक्याच्या बाहेर आहे की नाही त्याला आपण विचारतच नसतो जास्त. बरं ही प्लेट देऊन दे तू आता पहिले नेऊन. आणि जाऊ दे, नाही देत तर राहू दे, त्याला नाही देत तर. आणि तू तर खाऊन घे, तू खाऊन घे थोडीशी, मी खाऊन घेतो. झालं मग कामाला लागून जाऊ बाकीच्या. आणि मग स्वयंपाक पाणी करू. हा ते जमते ना, मी त्याच्यासाठी म्हणतच नाही तुम्हाला. अजून कोणाला देऊन द्या तुम्ही, पण त्याला बिलकुल द्यायचंच नाही आता. बरं बापा नाही देत. घे ना मग ही प्लेट नेऊन दे ना मग आता पहिले आता तू मोहिनी. अरे वैशाली, वैशाली, काय झालं, काय म्हणता हो? नाश्ता करता काय? पकोडे बनवले आहे मस्त मुंगाच्या डाळीचे. खात असाल तर खा, सगळे ना खाल्ले आता. तुम्ही आले आता खाऊन घ्या ना. नाही वैशाली, नाश्ता गिष्टा मी करत नाही. मी काय म्हणतो, मला ते पैसे दे ना. मी त्या दिवशी पैसे दिले होते ना तुले, 3 लाख रुपये ते देणं. ते बाबासाठी द्या लागन ना, ते अलगच ठेवतो ते पैसे. अलग असता आहे ते पैसे कपाटात ठेवले. तुम्हीच तर म्हणे ते अलग ठेव म्हणे. मग ते अलगच ठेवले माझ्या जशीचे तसे. आता पाहिजे का तुम्हाला? पाहिजे असेल तर देतो ना काढून. नाही आता नाही पाहिजे. पण ते पैशाचं काम कसं आहे माहिती आहे तुले? अर्जंट ऑपरेशन झालं का लगेच म्हटलं मागच द्यायला लागते आपल्याला पैसे. हो तर घेऊन जा ना, वरतच ठेवले. त्याच्या वरतही जरी लागन कोणी अजून तर ते दुसऱ्या ड्रावर मध्ये ठेवलंय कपाटाच्या. तुम्हाला जेवढे लागन तेवढे घेऊन जा बा तुम्ही. तुमचेच पैसे आहे शेवटी, तुम्हीच आणले त्या दिवशी बँकेतून काढून. बरं ठीक आहे. मी थोडंसं कामी जातो आता. काय आता आज तर नाही लागत बाबाले, तर थोडंसं कामी जातो, येतो मी. मग मला वैशाली 8 दिवसाच्या नंतर अजून जायला लागेल मला माझ्या याच्यावर दौऱ्यावर. माय कसे हो तुम्ही महिनाभर नाही राहत तर चालले जाता अजून. आता थांबायला पाहिजे होते नाही, पण आता कामच आहे म्हणतात मग ठीक आहे ना, चालले जाता बा मग आता. कसं आहे आता कामही महत्वाचं आहे ना. मग आता काम जर नसतं महत्वाचं थांबलोच असतो मी, कायले गेलो असतो. कामावर जाईन तर पैसा भेटन. बरोबर ठीक आहे, चालले जाता तुम्ही. मी पाहतो ना मग बाकीचं. आता कामासाठी तर जास्त लागते. भाऊजी नाश्त्याचं देऊ काय तुम्हाला? बसता तिथं का खोलीत नेता? नाही मोहिनी, नाश्ता करायची काही इच्छा नाही आहे मी आता. मग मी जेवणच करून डायरेक्ट. काय करतात नाश्ता गिष्टा करून? तसंही ते मी खात नाही ना, पकोडे तुकडे आवडत नाही की मला. बरं ठीक आहे भाऊजी. वैशाली ताई हे मग मी नेऊन देतो आता बैले प्लेट. बरं ठीक आहे ना, देऊन दे ना आता बैले नेऊन. तसं आता आता बैले दिलीच नाही कधी प्लेट, तर देऊन देते, खाऊन घेते त्या. आता बाई कुठं गेला आता बाई? हायच नाही, मला वाटतं खोलीत गेला असं नाही. याच्या आता खोलीत नेऊन द्या लागन. हाय असं आहे, याच्या मागच फिरत बसा लागते आपल्याला. हा एका जागी आपल्याला कधी सापडत नाही. मामाजीनं नाश्ताही केला आणि चालले गेले वाटते. राजेशजी चालले गेले त्याच्यासोबतच. आज तर काय घालायला काय माहित, गड्यामुळे पोटही दुखून राहिलं. काहून तर आता पाय दुसऱ्या महिन्याचं आता ट्रीटमेंटला जायचं होतं तपासासाठी. पण हे राजेशजी कधी मोठे कंजूसपणा दाखवते. असं नाही, यायला समजत नाही तर दर महिन्यात न्या लागते, तर तारीख बाय तारीख नेलं पाहिजे. पण नाही, नेतच नाही ना ती. यावेळेस जर आता येणं नेलं नाही ना मला, आता मी स्वतःच जातो म्हटलं. यायला म्हणतच नाही. यायच्या पैसे घेतो कपाटातले आणि सरकी निघतो दवाखान्यात. फक्त म्हणजा म्हणा तुम्ही एवढे पैसे खर्च झाले म्हणून. हे कोणासाठी घेऊन फिरून राहिली आता? कोण आहे आता खायचं? आता बाई तुमच्यासाठी. तुम्ही राहिल्या होत्या ना, मामाजीला दिले, राजेशजीला दिले, मग तुम्ही राहून गेल्या होत्या, तर मग आता तुमच्यासाठी आणली गरम बनवून. मला नाही पाहिजे आता, तूच खाऊन घेते आता. जेव्हा मूड राहते खायचं तेव्हा करणं नाही, देणं नाही. चालली भलत्याच टायमाला घेऊन. आता बाई आता बनवायला तर जरासा वेळ लागतेस ना. आता जसे जसे बनले तसे तसे त्याला आणून दिले. मामाजीसाठी तुमच्यासाठी आणले होते. तुम्ही म्हणे मी खात नाही. तेवढ्या वेळात राजेशजी आले, त्याला देऊन दिले. मग मी काही म्हटलं होतं खात नाही म्हणून? काही बोलता आपल्याच मनानं काही फेकत राहतं. मी म्हटलं तरी काही खात नाही म्हणून. राजेशाला तिकून तर देऊन दिले त्याला. पण असं नाही का त्याला मग देतो बा आई तुम्ही खाऊन घ्या. आता बाई तुम्ही किती वेळ बोलतच बसल्या, म्हटलं थंडे होऊन गेले शेवटी. मग देऊन दिले त्याला. घ्या ना आता बाई, आता खाऊन घ्या ना. मग आता केले आहे तर कोण खाईन मग? आता तुमच्याच तर वाट्यांचे केले होते. नाही म्हटलं ना तुले, नाही खात मी. असं कर छायाला देऊन दे, तिला दिले त्या. नाही छाया ताईला नाही दिले म्या, तुमच्यासाठीच आणले होते हे. आणि त्याला दिले तर खात नाही माझ्या हातचं काही. काहून आता ते काहून नाही खात? तुझ्या हातचं काय झालं आता तिले? मला काय माहित आता बाई, आता त्याला काय झालं ना काय नाही तर मला काय सांगून राहिलं त्या. पण आता त्या खात नाही तर नाही खात. तूच खाऊन घे ना मग आता. मग काय करतात आता? तुम्ही खात नाही म्हणता, त्या खात नाही, कोणी खात नाही, तर मग मी नाही खाऊ तर कोण खाईन? मी ना वैशाली ते खाऊन घेतात आम्ही दोघे जणी.
काऊन काय म्हणते आई खात नाही म्हणते काय मोहिनी? नाही ना भाऊजी, नाही म्हणते ना आत्याबाई. मग आता काय करू, घेऊन जातो म्हटलं बा वापस. आता मगाशी बनायचे होते, मग आता जसे जसे बनून राहिले तसे तसे देऊन राहिली मी. आई काऊन काय झालं तुले? काऊन नाही खाऊन राहिली? दिलं तर खाऊन काय लागते? हा, अशा न सुना करत नाही. मग जसं भेटलं तसं खाऊन काय लागते सासू न. ह्या यायच्या मनाने दिन तर यायच्याच मनाने खाऊ काय रे मी? हा, मग आणि हिनं 2 प्लेट आणल्या होत्या. एक मामाजीला दिली तिच्या आणि एक मला दिली. मग राजेशाला तेवढ्यात माझी प्लेट हिनं त्याला देऊन दिली. आई आता काय होते, दिल्ली तर दिल्ली, तुझ्या पोरगच होण्या शेवटी ते. हा, मग लेकरानं खाल्ली काय, मायनं खाल्ली काय? आता दिल्ली आणून तर घे खाऊन. तेव्हा काढायचे होते, आताच काढले वैशालीनं. हिनं काढले, हिनं आणून दिले आता तुले. अशानं जमते काय? असं केल्यानं होत असते काय? हा, ते आता समजून सांगायला पाहिजे. तू तर लहान लेकरासारखी रुसून बसतं. हो, आता म्हणा ना बापा, मला काय म्हणता तुम्ही तर? आई असा गैरसमज पालत नको जाऊ, तू बरोबर नाही आहे गैरसमज पालणं. आता जसं झालं तसं खाऊन घेत जाय. आता त्याची कंडिशन नाही आहे करा जोगत्या, तरी करते ना. मग जसं करते तसं करून घेत जा ना तू. बाबा कुठे गेली आई? अरे ते बाबा वावरात गेले रे विनोद. काय गरज होती बाबाला वावरात जायची? हा, त्याला म्हटलं होतं ना आता कुठं जाऊ नका म्हणून, आराम करा म्हणून. ते पैसे कायसाठी भरले तिथं? गमत नाही रे, आता एवढे वर्ष झाले, एवढं आयुष्य झालं तर चालले आहे. आता गमते काय दिली काय की घरात? आता लागतं लागून त्याला सवय. चल ठीक आहे, तुम्ही बाहेरून मग आता. असं आहे, सासूचं किती काय करा, सासूला काही नाव असतेच नाही म्हटलं सुनीचं. चला मग भेटू आता आपण उद्याच्या भागात. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच रोजचे व्हिडिओ पाहत जा. आणि जे आपलं नवीन चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्याचे पण व्हिडिओ पाहत जा. त्याला सबस्क्राईब करत जा, सपोर्ट करत जा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते.